नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे करिअर पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट क व गट ड चे तांत्रिक MCQ 1000 प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, हेच प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत। तर हे अत्यंत महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते एकाच व्हिडिओमार्फत आपण 1000 प्रश्न बघणार आहोत। चला तर मग मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर मित्रांनो, संभाव्य तांत्रिक प्रश्नांचा हा पहिला संच आहे। तर पहिला प्रश्न बघूया। शरीराचा तोल तर प्रश्न पहिला आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर याचं करेक्ट आन्सर काय असेल? तर त्याचे ऑप्शन्स बघा। लहान मेंदू, मोठा मेंदू, चेतातंतू आणि चेतारज्जू। तर याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1, लहान मेंदू हे याचं करेक्ट आन्सर आहे। आणि नंतरचा जो प्रश्न आहे तो 2 नंबरचा प्रश्न आहे की मानवाच्या प्रत्येक पायात असणाऱ्या हाडाची संख्या किती? तर त्याचे ऑप्शन्स बघा, 31, 62, 60 आणि 30। तर मानवाच्या याचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1, 31 हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोहित पेशी डायजेस्टमध्ये नाश पावतात? हृदय, अस्थिमज्जा, प्लीहा का वक्र? तर नंबर 3, प्लीहा हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंतरचा प्रश्न आहे, गुणसूत्राच्या खंडांना डॅश डॅश म्हणतात? केंद्रके, तंतुकणिका, जीन्स, रिक्तिका। तर याचं करेक्ट आन्सर काय असेल? 4 नंबरचा आन्सर आहे नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे। तंतुकणिका हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे, ही मानवी शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी आहे? तर 5 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 1, पीयूषिका हे याचं करेक्ट आन्सर आहे। कॅमेरातील कोणता भाग हा मनुष्याच्या डोळ्यातील दृष्टिपटलासारखा आहे? तर 6 नंबरचं करेक्ट आन्सर काय असेल? तर 6 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3, अधिवक्र हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंबर 6 आहे, कॅमेरातील कोणता भाग हा मनुष्याच्या डोळ्यातील दृष्टिपटलासारखा आहे? तर 6 नंबरचं जे आन्सर आहे ते आहे नंबर 3, फिल्म हे याचं करेक्ट आन्सर आहे। 7 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे, स्त्रियांमध्ये X गुणसूत्रे कोणाकडून मिळतात? तर नंबर 3, आई व वडिलांकडून हे याचं आन्सर आहे। नंबर 8 चा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे होत नाही? कॉलरा, हगवण, टायफॉइड की हिवताप? तर 8 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 4, हिवताप हे याचं करेक्ट आन्सर आहे। 9 नंबरचा क्वेश्चन आहे, गोवर प्रतिबंधक लस केव्हा दिली जाते? तर 9 नंबरचा आन्सर नंबर 3, 9 ते 12 महिने हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंबर 10 चा प्रश्न आहे, हिमोफिलिया या रोगात काय होते? रक्तगाठ होते की रक्त गोठत नाही, रक्त पातळ होते की यापैकी कोणतेच नाही? तर 10 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 2, रक्त गोठत नाही हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंबर 11 आहे, शेवग्याच्या शेंगामध्ये कोणते जीवनसत्व असते? ऑप्शन्स बघा, जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व ड की जीवनसत्व क? तर हे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। तर 11 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1, जीवनसत्व अ हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंबर 12 चा प्रश्न आहे, कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? निकेल, आयोडीन, कोबाल्ट की लोह? तर 12 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 3, कोबाल्ट हे याचं करेक्ट आन्सर आहे। नंबर 13 चा आहे, पिण्याचं पाणी शुद्धीकरणासाठी डॅश डॅश वापरण्यात येते? क्लोरीन, सोडा, तुरटी की यापैकी नाही? तर 13 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 3, तुरटी हे याचं करेक्ट आन्सर आहे। कॉपर सल्फेटला डॅश डॅश या नावाने ओळखतात?
तर 14 नंबरचं करेक्ट आन्सर एक मोरचूद हे याचं करेक्ट आन्सर आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे, रोगाचे निदान करण्यासाठी तर रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेणे म्हणजे. तर 15 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1 बायोप्सी हे याचं करेक्ट आन्सर आहे. रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे. तर 16 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर बी मलेरिया हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 17चा प्रश्न आहे, बेशुद्ध रुग्णांची डोक्याची पातळी पाण्यापेक्षा त्याचे ऑप्शन्स बघा, वर असावी, समांतर असावी, खाली असावी की यापैकी काहीच नाही. तर नंबर 17चं जे करेक्ट आन्सर जे आहे ते आहे नंबर 3 खाली असावी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 18चा प्रश्न आहे, खरूज किडाच्या विकासात 4 अवस्था असतात, खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. अंडी, अळी, तारुण्य की पोंगण अवस्था. तर मित्रांनो, हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. जर कोणाला याची जर PDF पाहिजे असेल तर त्यांनी तुमच्या मोबाईलमध्ये डबल अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे करिअर पॉईंट, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर 18 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 4 पौंडांग अवस्था हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 19चा प्रश्न आहे, सजीवाच्या शरीरात कोणती संस्था नसते. परिसंस्था, पचन संस्था, श्वसन संस्था की उत्सर्जन संस्था. तर 19 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर ए परिसंस्था हे याचं करेक्ट आन्सर आहे. डॅश डॅशमुळे मूत्राशयात खडा निर्माण होतो. लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट की कॅल्शियम ॲक्झॉलेट. तर 20 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 3 मॅग्नेशियम सल्फेट हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 21चा प्रश्न आहे, मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील डॅश डॅश असते. तर 21 नंबरचं करेक्ट आन्सर काय असेल, तर 21 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे 21 नंबरचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते नंबर 4 पाण्याचे हे याचं करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी कोणत्या धातूला राजधातू म्हणत नाही. तर पितळ हे याचं करेक्ट आन्सर आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो. तर 23 नंबरचा आन्सर नंबर 4 11 जुलै हे याचं करेक्ट आन्सर आहे. क्षार संजीवनी पुढीलपैकी कोणत्या आजारास उपयुक्त आहे. अतिसार, कॉलरा, गॅस्ट्रो की वरीलपैकी सर्व. तर 24 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 4 वरीलपैकी सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे. 25 नंबरचा प्रश्न आहे, मानवी जीवनात साधारणतः किती जीवनसत्वाची आवश्यकता असते. तर 25 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 13 सी नंबर 13 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 26चा आहे, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम भारतात डॅश डॅशमध्ये सुरू करण्यात आला आहे. तर 26 नंबरचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते आहे नंबर 3 1958 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 27चा प्रश्न आहे, निरोगी व्यक्तीने दररोज किती ग्लास पाणी प्यायला हवे. 3, 6, 5, 8. तर 27 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे नंबर 2 6 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 28चा जो प्रश्न आहे तो आहे, पुढीलपैकी कोणते कंदामुळे भाज्यामध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. रताळे, कांदे, बटाटे 1 व 3 बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर नंबर 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे 1 व 3 बरोबर. 29चा प्रश्न बघा, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना डॅश डॅश हा आजार होतो. मूळदूस, पोलिओ, मलेरिया की प्लेग. तर मूळदूस हा आजार होतो. मनुष्याच्या मेंदूतील सर्वात मोठा भाग म्हणजे. ऑप्शन्स बघा तर 30 नंबरचा आन्सर काय असेल. मित्रांनो, तुम्ही याचे जे आन्सर जे आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये देखील सांगू शकता. नंबर 1 प्रमस्तिष्क हे याचा आन्सर आहे. नंबर 31चा जो प्रश्न आहे तो आता आपण बघणार आहोत.
तर 31 नंबरचा प्रश्न बघा, मानवी शरीरात स्थायू मांसपेशीच्या किती जोड्या असतात? 300, 400, 290 की 250? तर मित्रांनो, याचं जे आन्सर जे आहे ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. तर आपण बघणार आहोत की तुमचं याच्यापैकी किती अभ्यास हा झालेला आहे. आणि आता 33चा प्रश्न आपण बघूया. सर्वसाधारणपणे किती लोकसंख्या मागे एक अंगणवाडी केंद्र असते? तर 33 नंबरचं जे आन्सर आहे नंबर सी 1500 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 34चा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती लस दिल्यावर मूल जास्त रडते? नंबर बी DPT हे याचं आन्सर आहे. खालीलपैकी कोणत्या मार्गाने HIV प्रसार होत नाही? तर 35 नंबरचा आन्सर नंबर सी ढास चावल्यामुळे हे आहे. केंद्र शासनाने सुरक्षित मातृत्व व बालजीवित्व हा कार्यक्रम केव्हा सुरू केला? नंबर 2 1992 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 37चा प्रश्न आहे, इबोला हा एक डॅश डॅश आहे. संगीताचा प्रकार आहे, देश, पर्यटन कंपनी की आजार? तर नंबर डी आजार हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 38चा जो प्रश्न आहे तो आहे, पेसमेकर हे डॅश डॅश असलेल्या रुग्णांसाठी वापरतात? यकृताचा, हृदयाचा, मूत्रपिंडाचा की मेंदूचा? नंबर 4 मेंदूचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी हे वापरतात. 39 मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात? तर नंबर 1 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. धमनी गाठीता होण्यासाठी डॅश डॅश या घटकाची वाढ कारणीभूत असते? नंबर बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. पाण्याचा pH डॅश डॅश असतो? तर 41 नंबरचं करेक्ट आन्सर काय असेल? 41 नंबरचं करेक्ट आन्सर सी पित्त हे याचं करेक्ट आन्सर आहे. पाण्याचा pH किती असतो? तर 41 नंबरचं जे आन्सर जे आहे ते आहे नंबर 7 हे याचं करेक्ट आन्सर आहे. डॅश डॅश या आजारामध्ये डोळ्यातील भिंग अपारदर्शक होते? तर 42 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर 3 मोतीबिंदू हे याचं करेक्ट आन्सर आहे. बालक डॅश डॅश महिन्याचे झाल्यावर त्याला स्तनपानाबरोबर पूरक आहार सुरू करावे? तर 43 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर बी 6 हे याचं करेक्ट आन्सर आहे. शरीरातील कोणत्या अवयवामध्ये चरबी जमा होते? तर 44 नंबरचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते नंबर 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. 45 नंबरचा प्रश्न बघा, डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतात? तर 45 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1 कावीळ हे याचं करेक्ट आन्सर आहे. गुडघ्याचा सांधा हे डॅश डॅश सांध्याच्या प्रकारचे उदाहरण आहे? तर 46 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे नंबर ए बिजागिरीचा हे याचं करेक्ट आन्सर आहे. 47 नंबरचा प्रश्न बघा, अतिसार झालेल्या बालकास ORS सोबत डॅश डॅश देणे गरजेचं आहे? 47 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर सी झिंक हे याचं करेक्ट आन्सर आहे. वाळवंटी माशीमुळे कोणता आजार होतो? तर 48 नंबरचं करेक्ट आन्सर हे एक अतिसार हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 49चा प्रश्न आहे, कुठल्या आजारात रुग्णास प्रकाश सहन होत नाही? तर 49 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर डी हे याचं करेक्ट आन्सर आहे. धनुर्वात हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि 50 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे, बालकांस कांद्याची लस डॅश डॅश वर्षानंतर देतात? तर 50 नंबरचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते नंबर 1 म्हणजे 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा जो प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे की हृदय व फुफ्फुस शरीराच्या डॅश डॅश या भागात असतात? डाव्या, उजव्या, मध्यभागी की खालच्या? तर 51 नंबरचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे नंबर सी मध्यभागी हे याचं करेक्ट आन्सर आहे. 52 नंबरचा प्रश्न बघा, उपचारात कडू पदार्थ हे सामान्यतः खालील कारणासाठी वापरतात? नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. 53 नंबरचा प्रश्न बघूया, सरकारी नियमानुसार औषध भांडार कक्षाकरिता
मल्टी स्पेशालिटी रुग्णालय स्के फूड बेड एवढी जागा लागते? ऑप्शन्स बघा 1, 2, 5 की 10. तर 53 नंबरचा आन्सर आहे नंबर 3, 5 हे याचा आन्सर आहे. 54 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते औषध हे लाल रंगाचे लघवी होण्यास कारणीभूत असते? तर 54 नंबरचा करेक्ट आन्सर नंबर 1 हे याचा आन्सर आहे. नंतरचा प्रश्न जो आहे तो आहे, खालीलपैकी कोणते औषध हे मॅक्रोलाइट अँटीबॉडिक नाही? तर 55 नंबरचा आन्सर हे नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे, प्लॅसिबो म्हणजे? तर त्याचं आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं 56 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते नंबर सी हे याचं करेक्ट आन्सर आहे. फार्माकॉलॉजिकली निष्कर्ष पदार्थ हे याचं करेक्ट आन्सर आहे. 57 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते औषध हे लघवीच्या ॲसिडिफिकेशन करिता वापरले जाते? तर 57 नंबरचा आन्सर तुम्हाला सांगायचा आहे. तर नंबर बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. 58 नंबरचा प्रश्न बघा, अन्ननलिकेतून दिले जाणारे अँट्रोडिकोटेक औषध हे कोठे सुटते? 58 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर बी छोटे आतडे हे याचं आन्सर आहे. नंबर 59चा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते स्टेरॉइड औषध हे श्वसन नलिका मार्फत दिले जाते? तर 59चा जो प्रश्न आहे तो आहे नंबर डी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 60चा प्रश्न आहे, औषधाच्या दुष्परिणामाच्या अहवालात औषध भांडार प्रमुखाची भूमिका ही खालीलपैकी असते? तर 60 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 4 वरील सर्व पर्याय हे याचं करेक्ट आन्सर आहे. 61 नंबरचा जो प्रश्न आहे, एसेन्शियल ड्रग लिस्ट प्रकारात खालीलपैकी कोणते औषध मोडते? तर 61 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर बी फॉस्फरस हे याचं भरपूर रुग्ण हे याचं करेक्ट आन्सर आहे. 62 नंबरचा प्रश्न बघा, हाडामध्ये डॅश डॅश हा तंतुमय पदार्थ असतो? कॅल्शियम, फॉस्फरस, कोलाजन की मगज? तर 62 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे नंबर सी कोलाजन हे याचं करेक्ट आन्सर आहे. 63 नंबरचा प्रश्न बघा, गढूळ पाण्यातील मातीचे कण खाली बसण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात? मीठ, साखर, तुरटी की सोडा? नंबर सी तुरटी हे याचा आन्सर आहे. 64 नंबरचा प्रश्न बघा, चल सांध्याचे एकूण प्रकार किती? नंबर 1 5 हे याचं करेक्ट आन्सर आहे. 65 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरवले होते? तर नंबर 3 1991 हे याचं करेक्ट आन्सर आहे. 66 नंबरचा प्रश्न आहे, जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो? तर 66 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नंबर सी 1 डिसेंबर हे याचं करेक्ट आन्सर आहे. 67 नंबरचा प्रश्न बघा, लोहाच्या कमतरतेमुळे डॅश डॅश हा रोग होतो? गलगंड, कॅन्सर, रक्ताशय की मलेरिया? तर 67 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर सी रक्ताशय हे याचं करेक्ट आन्सर आहे. 68 नंबरचा प्रश्न बघा, शालेय आरोग्य कार्यक्रमात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते? तर नंबर 1 1ली ते 4थी हे याचं करेक्ट आन्सर आहे. 69चा प्रश्न आहे, एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव काय? तर 29 नंबरचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते आहे नंबर 1 रॉग हॅडसन हे याचं नाव आहे. 70 नंबरचा प्रश्न बघा, भ्रूणकोशातील भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या कशी असते? तर 70 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर सी द्विगुणी हे याचं करेक्ट आन्सर आहे. 71 नंबरचा प्रश्न आहे, प्रथम उपचार योजना प्रथम डॅश डॅश यांनी तयार केली? तर 71 नंबरचं जे करेक्ट आन्सर आहे ते नंबर 1 इस्मार्च हे याचं करेक्ट आन्सर आहे. 72 नंबरचा प्रश्न बघा, मातेच्या दुधात डॅश डॅश मिलीग्रॅम बायोटीन प्रति लिटर असते?
72 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 2. नंबर 4 म्हणजे नंबर बी 4 मिलीग्रॅम हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 73चा प्रश्न आहे माला डी मध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण डॅश डॅश असते. 73 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 1 हे याचं 30 मिलीग्रॅम हे याचं करेक्ट आन्सर आहे. 74चा प्रश्न आहे उच्छवासातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण डॅश डॅश असते. 74 नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर 4 16 हे याचं करेक्ट आन्सर आहे. 75 नंबरचा आहे भारतीय औषध पद्धती म्हणून ही पद्धत वगळण्यात आली आहे. नंबर सी त्रिबेटी हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो याच्या जे पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी जर व्हिडिओ आवडल्यास जरूर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही पुढचे महत्त्वाचे अपडेट्स किंवा लेटेस्ट व्हिडिओ असतील ते तुम्हाला याच चॅनेलवरती भेटतील. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला याच्याबद्दल धन्यवाद.